चला संध्याकाळचं दूध आपला गरम झालेलं आहे आणि किचन मध्ये कसला हो हॅलो हो काय करते काय अरे अबे हॉल मध्ये केव्हा आणलंस तू हे? ओ बाई मेन्स हॉल म्हणजे काय संबंध? म्हणजे ते असतं ना की मेन्स विअर हॉल. ओ माय गॉड हे नवीन पसारा काढलेला आहे. पसारा नाही ऍक्च्युली तो माझाच पसारा आहे. रात्रीचे 9 पण नाही 10 वाजून गेलेले आहेत ऑलमोस्ट. यू सेड यू वॉन्टेड टू बी प्रोडक्टिव्ह ऑन वीकेंड्स. दुपारी झोप काढली ना रात्री हे करायचं. हो आणि अरे नको का लाईट नको चालू करू ते जास्त क्लिअर दिसायला लागलं केवढी गर्दी आहे. ओ भाई यातले अर्धे वापरत पण नाही मी आणि तेच मेन कारण आहे. हे सगळं काढायचं मेन कारण तर याच्यापैकी मी जितके वापरतो तेच ठेवायचे जे नाही ते त्याचं काही दुसरं काहीतरी करायचं आहे. आणि हे अजून एवढाच ब्लॉक आहे माझ्याकडे. एवढाच ब्लॉक आहे माझ्याकडे. यू गॉट टू बी किडिंग मी. रात अभी बाकी है. एक काम कर सकते हैं, कोको को यहाँ पे लाके छोड़ दो. He will be happiest person. अभी मैं उसी का रूम साफ कर रहा था दूध गर्म करते करते. त्याला तर मजा येते माहिती असं काही काही दिसलं ना त्याला तर मजा येते. इकडे तिकडे उड्या मारत राहीन तो किंवा तो आपल्याला घडी करून देईन. बघितलं चढला तो. अरे बापरे होय. कोकी तुला मजा आली. ओ लायन किंग वाले हिरो. ओ लायन किंग चे हिरो. बघ ना नमस्कार जनता वेलकम बॅक टू शुद्ध दीपक वाघ. आम्ही आज वीकेंडला ट्रॅव्हलिंग करायला बाहेर निघालेलो आहे. आमचं म्हणजे गर्दी खतरनाक गर्दी आहे इकडे. पूर्ण फुल गर्दी चालू आहे या साईड. पडदा फुल. त्यामुळे आम्ही स्पेशल ऑटोनेट ट्रॅव्हल केलेला आहे आज. करेक्ट. कारण की ना आम्ही ना आलेलो पेठमध्ये ना आमची वेगळ्या टाईपची शॉपिंग करायची इच्छा झालेली आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे पहिले दर्शन बड्डे मन चालू आहे त्या हिशोबात आमच्या बऱ्याच गोष्टी चालू पण आहेत आणि आज पण त्याच मॅडमला खुश करायचं आहे बड्डेसाठी. गर्दी एवढी होती ट्रॅफिक एवढी लागलेली आहे की आम्हाला ऑलमोस्ट आहे ना एक 5 मिनिटासाठी चालत जावं लागणार आहे. हे बघा तुम्हाला बघू दिसत घेतलं ना इथे मंदिर आहे. पोहोचलोय आम्ही आता चालत. आता दर्शन झालेलं आहे आमचं अशा प्रकारे. दिसेल का तुला? दिसले ना. तो ऍक्च्युली स्ट्रीट फूड खाणं चालू आहे. येस. आणि माहित नाही कुठल्या जागेवरून खाताय पण खाताय. खात राहिला पाहिजे असं काहीतरी वेगळं. आपण आता असाच सेलिब्रेट करू आपण. आणि पेठ मधून निघत आम्हाला रात्र होऊन गेलेली आहे. फुल रात्र झालेली आहे. एकदम शांत वातावरण झालेलं. किती वाजले का? 8:30 होऊन गेलेले आहे. खूप शांत वातावरण झालेलं आहे. ऍक्च्युली तर घरी जायला कंटाळा येतोय पण थकलो आम्ही इतके थकलो आहे. बापरे. आता ना मला मी तर बघितलं बायकोची शॉपिंग. बाबा आर्ट नवीन तुम्हाला कळणार आहे ब्लॉग मध्ये. तुम्हाला कळणार की आर्ट आणि काय करणार आहे आर्ट अँड क्राफ्ट मध्ये. सही आहे. माझ्या कामाच्या गोष्टी भेटतात. तुझ्या कामाच्या गोष्टी भेटतात ना. बोल सामान भरलेलं आहे. आता ना खरंच खूप थकून गेलेलं आहे. आम्ही छोटा मोठा नाश्ता केलेला पण घरी जाऊन आता मस्त प्रोग्राम करावा लागणार आहे. घरी जाऊनच भेटू तुम्हाला. इथं काय जास्त बोलता नाही येणार ना रिक्षामध्ये. थकलो आहे. घरी जाऊन
the next day. केक शॉपमध्ये आलेलो आहे सरप्राईज द्यायला. हो काय आपल्याला एक छान भेटतं आता. तसं तर मला माहिती तिचं फेवरेट काय आहे आणि ती फेवरेट पॅक झालेलं आहे. तर घरी गेल्यानंतर चहा बनवतो, दूध पण घेऊन झालेलं आहे तिच्यासाठी मस्तपैकी. एक सरप्राईज पण आहे आणि केक सुद्धा घेतला गेलेला आहे, पेस्ट्रीज घेतली गेली. चलो तर पटकन घरी जावं लागेल आपल्याला, लेट झालेलं आहे. बायको आहे ना ऑफिसला गेलेली म्हणून पटकन म्हटलं लपून लपून करून घेऊ, पण ती सुद्धा आली त्याच टायमाला. आता बघू कसं सरप्राईज मेंटेन करता येते. काय राव, छोटासा सरप्राईज करायचा प्रयत्न केलेला, पण बघू आपण कंटिन्यू करू. व्हिडिओला बघत राहा, मी काहीतरी ना सीन करणार आहे. किती झाले मी देतो, दिले आजा दे बॅग दे. चलो चलो नेक्स्ट सवारी आपकी. तू चालत आहे, चला जल्दी 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 जल्दी, बारिश आने वाली. वा, असं वाटतं की मी लिफ्ट जायच्या ऐवजी मला लिफ्ट भेटून गेली. टेक्निकली तू तर गाडी चालत नव्हती रिक्षा मस्तपैकी. ओ भाई साहब, ये क्या हो गया है? फास्ट एंड फ्यूरियस चला रही है, पता नहीं आवाज रिकॉर्ड हो रहा है कि नहीं हो रहा है. बस देख सकते हो ये है फास्ट चलने वाली. हाँ, साथ में जोर से बोल दिया. वो रील, वो ऐसा लग रहा है वो रील बन जाएगा. अपना मोबाइल नीचे करो. हाँ यार, ऐसा हो सकता है. जस्ट घरी आलोय. माझा अवतार तर एकदम भंगीसारखा आहे, पण ना मला अजिबात टाइम नाही, कारण की ती आल्याला तिचं लगेच कॉल आहे. 4:30 झालेले, 5चा तिचा कॉल आहे. पटापट त्यासाठी जेवढं मला काही जमेल तेवढं काहीतरी करायचं आहे, कारण की हा तिचा बर्थडे वीक आलेला आहे. बर्थडे मंथ पण नाही, लवकर झाला, थोड्या दिवसात येणार आहे. म्हणून पटापट ब्लॉग पण टाकून की तुम्हाला सांगू. पण प्रत्येक काय होतं माहिती का, की लेट होऊन जातं. तुम्हाला बर्थडेच्या नंतर सांगण्यात तो पण तुमचे जे विशेष आहे ते खूप लेट करतात. सो ट्राईंग समथिंग न्यू, फटाफट करताय. सगळ्यात पहिला प्रॉप्ट हा आहे, याला मस्त ठेवू. आमचं वेगळं नकली बनी, दुसरं बनी तिकडे आहे. बाकी सगळे सेटअप करतो मी, तुम्हाला नंतर दाखवतो. बाय. तिच्यासाठी फर्स्ट क्लास चहा बनवायला ठेवलेला आहे मी आता. ते फ्रायडेच्या फ्लोनपैकी बघा ना, हा किती छान राहिलेला आहे. याला जरा आता आपण जरा साईडला काढून घेऊ, कारण की याचं कॉम्पिटिशन आलेलं आहे आपल्याकडे. कोको तू पण येतो का हेल्प करायला? चल आपण मस्त काहीतरी प्लॅन करू. चलो चलो चलो. इकडे थांबा, सगळं काढून घेतो बाई. मी हे 2 दिवसासाठी आणलेले. कोको 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 ॲग्री करतो तुम्ही, बघू चांगले की नाही. विच वन इज गुड कोको? रेड वन नॉट पिंक वन. हो रेडच बोलतो तो. गुड. मस्त ठेवू, याला आपण आपल्याकडे ठेवू. कोकोने सांगितलं हे बेस्ट आहे. सो झालं काय ना, मला असं मी जेव्हा बायकोला कॉल केला की बाबा तुला किती वेळ लागणार आहे ऑफिसवरून यायला, तेव्हा मी डिसाईड केलं की ना मस्तपैकी ना चाय डेटचा प्लॅन करू. मस्त घरीच काहीतरी मस्त प्लॅन करू आणि तिला बोलवू. कोको सध्या क्युरियोसिटी मोडवर इकडेच टाइमपास करतोय. सो आम्ही असं मस्त काही प्लॅन केलेला आहे. चहा रेडी करून ठेवलेली, चाय डेट ऑब्व्हियसली चहा रेडी करून ठेवलेली, स्पेशल चहा, रोजेस आणलेले आहे आणि तिचा फेवरेट केक आणलेला आहे. म्हटलं थोडा वेळ तिला सरप्राईज देऊ, काही चांगलं स्पेशल फील झालं पाहिजे ना. बड्डे मज्जा करतो. सगळं रेडी आहे, मला पण थोडंसं रेडी व्हावं लागेल एक वेळ. चलो. करता बरंच काही गोष्टी पाडून गेलेल्या आहे. प्रॉब्लेम होणार आहे, कारण की मी फुल पसारा मांडून ठेवतो, पण हे सगळं नीट करायचं आहे मला. पण पहिले टाईम वाचवायचा आहे, टाईम खूपच कमी आहे आपल्याकडे. सो सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, सगळ्या गोष्टी इथल्याच आहे. लायटिंग आपण जरा छान करू की. ओके अच्छा मूड लगेगा, सही आहे. चहा रेडी फुल रेडी. आणि बाकीच आपला कोको कुठे गेला? कोको तू बघा, कोको इथे लपून बसलेला आहे. बायकोला मी म्हटलं तुझं काम करून घे तोपर्यंत, मी तुला नंतर बोलत नाही. चहा झाला की बोलतो. चला तर बोलू. फ्री आहेस का?
फ्री आहेस का? यस चायचा चहा रेडी झालेला आहे. चलो चलो चहा थंड होने के पहले चलो. यस मुझे ये देखी, फिर मुझे ये देखा, फिर मुझे ये देखा पिंकू. Thank you. अरे नहीं 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 नहीं, मुझे लगा ही था ऐसा कुछ होगा, इसीलिए हमने आपके लिए स्पेशली दूसरा रखा है. Thank you so much. हैप्पी बर्थडे इन एडवांस टू एडवांस टू एडवांस. अभी कुछ ही दिन बचे हैं, थोड़े से हर दिन. कोई लड़की बर्थडे के दिन एक्सपेक्ट करती है, बट थैंक यू सो मच. दो लाया. इस तरीके से लेना चाहती थी, बट ले लिया. नहीं मैं उससे से दे सकता फिर से, पर अभी बर्थडे बाकी है, उस टाइम का वैसा वैसा होगा. आणि मेन म्हणजे काय माहिती का, हे सिलेक्शन माझं नाही, कोकोच आहे. हां हां, मी त्याला तसे दोन मी आणले. त्याला विचार. नाही मी कन्फ्युज होऊन गेलो की मी तुला काय सांगू. तू माझी बेस्ट फ्रेंड पण आहे, बायको पण आहे, तो बेस्ट फ्रेंड पार्टनर इन क्राईम. ती येलो झाला ना आता, किती येलो ते वेगळंच वाटेल. येलो फुल कॉम्बिनेशन मला किती भारी वाटतंय. मला त्याचा फोटो काढायचं वाटतं 1 मिनिट या फ्रेममध्ये. खिचिक काढू का, याला ऑप्शनच नाही आहे गेस, पण इट्स ओके. खूप छान फ्रेम वाटते. अवतार पण छान नाही घेतला तुम्ही. अरे तू ऑफिसवरून आले तर तुला काय काय सांगू सरप्राईज. तू टाइम पण एवढ्यात दिला का मी. अँड दिस इज युअर चाय. या थँक्यू. चाय पे I have चर्चा. just 15 minutes, हां मी तेच म्हटलं. but we'll continue our date. तुझी 5ला होती की 5:30ला होती. 5:30. ओ सॉरी मग मी तुम्हाला जे सांगितलं ना हिशोब थोडा चुकीचा सांगितला आहे. माझ्याकडे 5 मिनटं मागे आहे, पुढे आहे, तर ती 5:30ची आहे. जे पण म्हटलं ते 5चं ते 5:30 करून घ्या. आज ॲज यू विश. ठीक आहे, मी पहिले फोटो काढ. नाही ना, पण- चालेल, तोपर्यंत पाण्यात राहू त्याला जगू दे आणखी चांगलं. जीने दिवस झाल्यावर फोटो काढू. छान. डन. रेडी होऊन घेऊ मस्त पैकी आपण. चलो. चला. मित्रांनो जिद्द असेल ना तर आपण प्लॅन जो केलेला असतो ना तो बरोबर एक्झिक्यूट करू शकतो. की म्हणजे मी जे घ्यायला गेलेलो जे एकदम लपून छपून पटकन आणणार होतो, बायको एक्झॅक्टली तिथंच येऊन गेली. बरं झालं सगळं घेऊन झालेलं होतं माझं. तिला डिले पण नाही झालं आणि तिच्या त्या टाईमलाईनमध्ये सगळं पटापट काम केले. खुश बायको खुश, तेच मेन होतं. एक नंबर. आता मग मी जरासं 1 मिनिट बाहेर आलो होतो, थोडंसं कामं होते. ती कामं आता पटकन संपून घेतो, तोपर्यंत बायकोचं मीटिंग चालू आहे. अँड देन आपलं परत कंटिन्यू असणार आहे. तर आय थिंक आत्ता आपण व्हिडिओ इथेच बंद करू, कारण खूप बाकीचे प्लॅनिंग आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ आहे ना, प्रॉबब्ली नेक्स्ट व्हिडिओ आहे ना दुसऱ्या लोकेशनला असणार आहे. की ऑब्व्हियसली बायकोच्या बर्थडेला कुठेतरी आम्ही बाहेर प्लॅन करतो, तो माझं तेच प्लॅनिंग चालू आहे. शॉर्टलिस्ट जागा लोकेशन शॉर्टलिस्ट केल्या गेलेलं आहे, जागा शॉर्टलिस्ट करायचं थोडंसं बाकी आहे, पटकन होऊन जाईल ते. तर त्यासाठी आता मी जातोय. तो व्हिडिओला आपण इथपर्यंत करू. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करून जा, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बाकी भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. बायकोला कमेंट करून नक्की विश करा, तोपर्यंत विसरू नका. बाय. Audio Jungle.